मित्रांनो, आपल्याकडे कावकाव करताना कावला आपण बघितला, पण या युगात एक अशी घटना घडली की बोलका कावला आपल्याला वाडा येथे गारगाव गावात बोलताना दिसणार आहे आणि ते आपण पाहायला जाणार आहोत। यापूर्वी आपण पोपट बोलताना बघितला, पण असंच चमत्कार झालं गारगाव गावामध्ये। ते कावल्याला पाहण्यासाठी आपण चाललोय। आंबा खायचा? आंबा नाही? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? चावू नको ना, चावू नको। बघ इथे चावलंय ना तू, हे बघ। हो, कालू यो 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 कालू 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 पण बोलते तो स्वतः। काय नो काय नो कालू बोलतो ना, स्वतःचं नाव घेतो ना तू। नो काका हा, फायनली काका बोलला तो। काव्या बोल, काव्या 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 बोल, काव्या बोल, काव्या बोल, काव्या 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 माझ्या मुलीचं नाव आहे। काव्या काव्या ऐकलं तुला? काव्या बोलला। कालू 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 येतो तू? बाबा आले, बाबा आले, बाबा आले बघ। बाबा 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 काय? बाबा आले, बाबा आले, बाबा आले। 2 मिनिट शांत, सर्व शांत, 2 मिनिट शांत। बाबा आले, बाबा बाबा आले, बाबा आले, बाबा आले, बाबा या बाबा या। हा बाबा आवाज दे। काका काकू काकू आले, काकू काकू काकू। मित्रांनो, हे बघ काकू। दादा काका बोलले होते, पण त्याला माहिती तिथे काका नाही काकू आहे। हा, पण काकू बोलले ते। हो, काकू किती हुशार आहे तो। काकू हसतोय, हसतोय तू। अरे बापरे, असतोय तो। ही छोटीशी भेट तुम्हाला आमच्याकडनं, जी काय मदत माझ्याकडनं करता आली तेवढी ती मी मदत केली। कारण का एवढं लांब येऊन, म्हणजे गरीब आहेत आणि असं नाही ज्याचा तो, आणि हे वस्तू भेटत म्हणून काय नाही, ते स्वतः स्वावलंबी आहेत, ते करतात, इथला फार्म हाऊस बघतात आणि स्वतःचं पोट भरतोय। पण तरी पण आपण येतोय, जर आपल्या चॅनेलला कुठे वलन भेटतोय तर आपण सुद्धा आपल्याकडून काहीतरी मदत त्यांना व्हावी म्हणून आपण करतो। म्हणजे त्याला ते कुरमुरे नव्हते पाहिजे, ऍक्च्युअली मध्ये ते कुरमुरे नव्हते पाहिजे, पण जेव्हा लाडू दिलं ना तेव्हा तो लाडू खाला त्यांनी। म्हणजे तो त्याला समजतं मला हे पाहिजेच नाही, कारण पूर्ण ओला करून मग खाल्ला। हा, कारण त्या चावता नव्हता येत ना त्यांना। सो म्हणजे ही जी गोष्ट ऐकलेली ना, अगदी तंतोतंत खरं वाटलं। मित्रांनो, आज 10 दिवस झाले असतील की गारगाव मध्ये कावळा बोलतोय। आपल्याला जायचं होतं, पण आज उद्या करून टाइम नव्हता भेटत जॉबवरून, पण उत्सुकता होती गारगावच्या कावल्याला भेटण्याची। सो आज काकाच्या मुलाला बोललो की जाऊया आपण गारगाव मध्ये। त्याने लगेच होकार दिला, मग जायचं की नाही? तर तो बोलला हो रेडी, आणि माझा भाऊ सुद्धा सोबत आहे। म्हणजे दोघं जर रेडी झाले आणि आम्ही आता चाललो गारगावला बोलका कावला पाहण्यासाठी। सो मित्रांनो, गणरायाला वंदन करून आपण आपल्या लॉगला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, परप्रांतीय आपल्या देशात येऊन मराठी बोलायला त्यांना अडचण होते, दिक्कत होते, पण एक कावला गारगाव मध्ये जाऊन मराठी माणसामध्ये राहून तो मराठी बोलायला लागला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। आणि तेच आपण पाहण्यासाठी तिथे जाणार। नुकतंच त्यांना पाहण्यासाठी नाही, त्या गरीब लोकांना आपण थोडी आपल्या परीने मदत सुद्धा करणार आहोत। सो आता आपण जाणार गारगाव मध्ये। आम्हाला माहिती नाही, पण एक व्हिडिओ बघून आपल्याला अंदाज आले की गारगाव कुठे आहे। सो चला आता जास्त उशीर न करता गारगाव मध्ये थेट भेटूया। मित्रांनो, गारगावला आलोय आपण। हा रस्ता चूज न करता हा रस्ता चूज करायचा, आपल्याला कावल्याकडे जायचंय। मित्रांनो, फायनली आपण आलोय। हा गेट आहे आणि इकडनं पाहू शकता हा घर दिसतोय तुम्हाला, आणि प्रतीक आणि माझा भाऊ, दोघे पण भाऊच आहेत। आलोय आपण बोलक्या कावल्याकडे कुत्रे भुंकताना। सो चला जाऊया आपण खालती, तिकडे दिसते फॅमिली त्यांची। सो चला जाऊया। पाहू शकता मित्रांनो, बोलक्या कावल्याला पाहण्यासाठी काकाचा मुलगा सुद्धा आल्या, भाऊ त्याला आधार देताना। कारण का एक आश्चर्यचकित घडलेला आहे
या जगात म्हणजे कावला सुद्धा बोलू लागला. सो चला जाऊया त्यांच्या घरी. कावला असला पाहिजे एवढंच देवाकडे प्रार्थना करे, कारण कल्याणवरून इथे आलोय. सो कावल्याची भेटगाठ झाली पाहिजे. सो मित्रांनो पाहू शकता बोलका कावला आहे इथे. दिसतोय का तुम्हाला? काका ये ना बोलणारा बोलका कावला. जवळ जाऊया आपण त्याच्या. सो आपण चाललो मित्रांनो कावल्याकडे. तो बोलतो की नाही मला माहिती नाही. बोलतो का ताई आता? आता उन्हाचे जास्त नाही बोलू, सकाळचे जास्त बोलू. सकाळी जास्त बोलतो का? इकडे बघ कसा पाणी पितोय तो. सो आपण आलोय. बोल बाबा काय बोलतो तू? काका ये ना. बघ कोण आले तुला भेटायला. कल्याणवरून आलोय आम्ही. काही बोलत नाही. बोलत ना त्याला time लागेल. टाइम लागतो का? पक्क्या बाता करत त्याच्याशी. हा बोला. कसं वाटलं तुला आम्ही पाहुणे आलेले पाहून? बघा त्याला मित्रांनो बोलायला ना खूप उशीर लागेल, पण आपण प्रयत्न करू बोलताना. तुम्ही बोलाल तर मग आवाज देईल तर मला वाटतं बोलेल तो. नाही, आम्ही माणसांनाच नाही काका, तुम्हीच बोला तिथे. हा त्याला असा हात लावलं तर देतो का लावून? लावत तोच मारेल ना. या आपण बाबांजवळ बसू. ये इकडे. हा आला आला आला. बोल काय आणलंय बघ? खाऊ आणले बघ. खाऊ आणलंय. हा त्र्यंबकवरनं खाऊ आणलंय बघ तुला. हे घे कालू. काय बोलला? हट हट त्र्यंबकवरून हट आणलंय. बोलला तो. हट. घे, खाऊ घे, खा. खाऊ का? खाऊ का? नको. काय पाहिजे तुला? काय पाहिजे काळू? काय हवंय तुला? पाणी पाहिजे? हट नको. म्हणजे तुला असं वाटतं की ते खाल्ल्याने तुझा आवाज बसतो वगैरे? प्रेमाने तुला आणतात ना. बुंदी पाहिजे तुला? बुंदी गोड बुंदी पाहिजे का? त्र्यंबकेश्वरचा प्रसाद हवाय काळू तुला? त्र्यंबकेश्वरचा प्रसाद हवाय? जेवलास तू? हे घे, हे घे, हे पकड. ते बघ ते बघ ते बघ खा तू. टाका खाली तो. माऊली या इकडे. हो माऊली. हो या ना. हो आपलीच गाडी या. काय नाही या ना मग या. तुम्ही मुंबईवर नाही? हो मुंबईवरून कल्याणवरून खास. बघितलं सारखं वाटतंय. चॅनल आहे ना आपले. हा बरोबर. एक बैलगाडा शर्यतीचा आणि जाऊ तिथे खाऊ. बरोबर मी म्हटलं हा. नाशिकची गाडी माझी पक्षाची. अच्छा म्हणून बघितलं. म्हटलं आज खोपडीला आहे ना मैदान. हा गाडी का? आपली. हा, मी तेच म्हटलं बघितलं जरा. इथे सुद्धा आपल्याला म्हणजे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपल्या बैलगाडा शर्यतीचे. काय नाव दादा? संदीप बोर. संदीप बोर. तुम्ही सुद्धा आज या कावल्याला बघायला कावळ्याला आलात. भेटायला आलो आज. खास- खोपडीचं मैदान सोडून आज आम्ही कावळ्याला भेटायला आलो. खास मित्रांनो माझं काव्य मधुरात जाऊ आणि एक दुसऱ्या चॅनल जाऊ तिथे खाऊ आणि मी तिसऱ्या चॅनल साठी शूट घेतोय. त्याच्यामध्ये बोलका कावला दाखवणार आहे. आल्यानंतर मी माझ्या शब्दाला तर बोलले नाही, पण दादा आल्यानंतर तो खाऊ देत असताना बोलला की हट, म्हणजे काहीतरी बोलला. म्हणजे बोलतात ना जर परप्रांतीय येतात आणि हिंदी मराठी बोलायला त्याला जमत नाही, पण हा मराठी माणसामध्ये राहून मराठी बोलायला शिकला. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे घे काळू. तेव्हा काय देतात बघा. हे बघ. अरे चावतो 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 खाऊ चावतो. नको. हे पकड. इथे इथे हे बघ, प्रसाद घे प्रसाद. त्याला हे माहीत दिसले ना कधीपासून तो तोटा घेऊन फिरतोय. नाही का बघ काका. हे बघ दादाने त्यांना त्र्यंबकेश्वरून प्रसाद सुद्धा घेऊन आलेले आहे. कुठली फॅमिली कोणती तुमची? भोर फॅमिली आणि संगपाळ फॅमिली. संगपाल आणि भोर फॅमिली. भोर फॅमिली. आणि ते खास त्र्यंबकेश्वरून त्यांना जसं माहिती पडलं इथे जवळच हा गाव आहे, तर ते खास व्हिजिट द्यायला त्यांच्यासाठी जसं आम्ही आलोय तसं ते सुद्धा आलेत. त्र्यंबकेश्वरचा प्रसाद आहे. हा काळूला पण लाडू द्या. आता कसा खाल्ला? रात्री आवडतो तुला? आवडतो तुला? कसा खाणार तो आता? प्रसाद आवडला. नाही सर दुपारच्या वेळेस तो जास्त कुठे बोलत चालला नाही काळू? बोलतो. कुठे चालला तू? कुठे चालला? कुठे चालला तू? हा तो पाण्यात टाकून त्याला बिरगवलेलं. हुशार आहे बघा किती. तो त्याला चावत नाही म्हणून मित्रांनो त्याने थोडं पाण्यात बुडून आणलं त्याला.
जेणेकरून त्याला मऊ होईल आणि चावता येईल. आता का आवडीचं वस्तू भेटली त्याला. आवडलं तुला? आवडलं? आवडलं तुला? आवडलं? आवडलं काढू? सो मित्रांनो, आपण कल्याणवरून आले वाडा इथे गारगाव गावात खास कावल्याला भेटायचं. कारण का 10 दिवसापासून माझा प्रयत्न चालू होतो की एकदा यावं आणि भेटावं या अबोल असा बोलणारा बोलका कावला. कारण की आपण बोलका पोपट बघितला होता, त्याच्यानंतर बरंच ऐकलं होतं कोंबडा सुद्धा बोलका होता, पण हा अजब घडला या गावात. घरातून निघण्याआधी माझ्या घराच्या समोर कावळा होता, तो कावकाव करत होता आणि इथे आल्यानंतर हा कावळा कावकाव पण करतो आणि माणसाच्या शब्दात बोलतो सुद्धा. म्हणजे हा तुम्हाला नेमकं कुठे सापडला? कोणाला सापडला? पोरांना सापडला, तिकडे झाडाखाली पडलेला होता ना. कुठे? इथेच का? इकडे त्या साईडला? किती दिवसाचा होता? तर असल 15-16 दिवसाचा. 15-16. मग तर त्याच्यासोबत त्याचे कावळे आई वगैरे असेल ना? नाही, तो पडलेला होता. सांग मी विचारायची त्यांना ना, हा का ती सांगायची का झाडाखाली पडलेला होता, त्याचे लागला तर थोडासा वरून पडलेला असेल ना, हा. तर त्याने आणला इथं. तर मी सांगायचो का तो त्याचे लागला तर जगायचा ना असा. ती सांगायची का तो जगल आम्ही खायला घालू त्याला. मग म्हणजे मुलगा का मुलगी? दोघा पण ती दोघं पण बोलत होते की जगेल ना जर इथे आणलं तर. मग त्यांनी ते इथे घेऊन आले त्याला. त्याही मग त्या खाऊ आणलेला ना शेव, त्याला घातली ना असा तो चोचसा यो करायचा ना का, मग ती टाकायची त्याच्यात, तो खायचा. दाल भात असा खायला लागला, तो फिरायला लागला. मग चांगला जरा झाला ना. तेव्हा त्याला तुम्ही घेऊन आला तर तो उडायचा का? नाही उडायचा नव्हता, म्हणजे लहान पिसा नव्हती म्हणून तो आता इथे तुमच्या वातावरणात राहून राहून तो इथेच राहायला लागला आणि जसं उडता आला तो इथेच फिरायचा आणि पुन्हा आपल्या घराजवळ यायचा. साधारणतः किती वर्षाचा असेल तो? आता त्याला जून महिना आला का 3 वर्ष होतील. 3 वर्ष. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो जून महिन्यातच म्हणजे एका मुलाप्रमाणेच त्याला तुम्ही पालन पोषण केलं त्यांनी. काय बोलायला म्हणजे तो आल्यापासून कधी, मला आता मी व्हिडिओ बघितले तर 3-4 महिने झाले तो बोलायला लागला. 2-2.5 महिने. 2-2.5 महिने झाले. मग पहिला शब्द काय बोलला तो? परतूला आवाज दिला. परतू असा आवाज दिला त्याने. परतू? अच्छा, म्हणजे परतू कोण तुमचा? मुलगी आमची हे बार. अच्छा, तिचं नाव परतू आहे. म्हणजे तिला आवाज दिला पहिला परतू. म्हणजे तुम्ही जसं जसं बोलायचं मुलीला परतू परतू, तर ते ऐकून ऐकून त्यांनी परतू म्हणायला लागला. आणि दुसरा शब्द काय पडला कानावरती? तिला आधी आवाज द्यायचा तो, मग बाबूला आवाज द्यायला लागला. बाबू बाबू असा करायचा. मग आम्हाला सगळ्यांना आवाज देतो आता, आई बाबा आजी असं. अच्छा, ते बघा मित्रांनो, ते काका बघा तिकडे, कॅमेरा बघ मग तिकडे फिरव. म्हणजे त्याची सकाळपासून दुपारपर्यंत अशी देखभाल चालू असते आणि भरपूर जण असे भेटायला येतात. ताई सुद्धा आलेले आपण चॅनल मधून दाखवले की खूप जण असे भेटायला येतात. कसं वाटतं म्हणजे भेटायला आल्यानंतर लोक येतात, काही घेऊन येतात? खास तुमच्या आकर्षण म्हणजे गारगावचं गावाचं नाव त्या काल्या कावल्यामुळे झाले. कसं वाटतं? चांगला वाटतंय. ताई मी बघतो हे फार्म हाऊस आहे, म्हणजे तुम्ही इथे फार्म हाऊस तुमचं आहे का? शेडचं आहे. शेडचं आहे आणि तुम्ही इथे राहायचं? अच्छा, कोणाचा फार्म हाऊस आहे? मुंबईवाला. मुंबईवाल्यांचा फार्म हाऊस आहे. आणि आज इथे प्रचंड संख्येने लोक भेटायला येतात. दिवसाला मला वाटतं चालूच असतील ना? किती? चालूच येतात सकाळपासून चालूच येतं. म्हणून मला वाटतं तो असं नाही ना की लोक येतात सतत सारखी येतात आणि मग तो बोलण्यावर तो बोलायला कंटाळला, असं तर नाही ना? काय नाही, सगळ्यांशी बोलतो तो. आता त्र्यंबकेश्वरवरनं प्रसाद आणला, प्रसाद म्हटल्यानंतर त्यांनी तो खाल्ला. आणि आवडीचा पदार्थ काय? आणि आल्यानंतर ते त्याच त्याला देतात. तुम्ही 2 मिनिटं चालू ना तिथे. नाही तर मी आलो ना का तो माझी जवळ येऊन बसतो मांडीवर, मग तो बोलायला. आम्हाला 2 फोटो घ्यायचे. ठीक आहे, असू द्या. आपण काहीतरी आल्यानंतर आपण असं ते भेटायसाठी किंवा युट्यूब मार्फत आपण प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही, काहीतरी त्यांच्यासाठी त्यांना हातभार लावा. त्याच्यासाठी आम्ही म्हात्रे परिवाराने काहीतरी घेऊन आले ते आपण त्यांना ताईंकडे देऊया. कारण की नुसतं येऊन एवढ्या लांब येऊन आणि त्यांनाही आल्यानंतर खूप अशी माणसं येतात, त्यांचं सुद्धा कामाला साईडला ठेवून आपल्या पाठीमागे राहावं लागतं. तर ही छोटीशी भेट तुम्हाला आमच्याकडनं, जी काय मदत माझ्याकडनं करता आली तेवढी ती मी मदत केली. कारण का एवढ्या लांब येऊन म्हणजे गरीब आहेत आणि असं नाही ज्याचा तो, आणि हे वस्तू भेटत म्हणून काय नाही,
ते स्वतः स्वावलंबी आहेत, ते करतात, इथला फार्म हाऊस बघतात आणि स्वतःचं पोट भरतोय. पण तरी पण आपण येतोय, जर आपल्या चॅनेलला कुठे वलन भेटतोय तर आपण सुद्धा आपल्याकडून काहीतरी मदत त्यांना व्हावी म्हणून हे आपण करतोय. तर आपण प्रयत्न करूया, अजून थांबूया जोपर्यंत थोडं काही बोलत नाही ना, नाहीतर एक शब्द तर ऐकला आपण हट. ते पण दादा मुले, दादा आले म्हणजे त्याला ते कुरमुरे नव्हते पाहिजे, ऍक्च्युअली मध्ये ते कुरमुरे नव्हते पाहिजे, पण जेव्हा लाडू दिलं ना तेव्हा तो लाडू खाला त्यांनी, म्हणजे तो त्याला समजतं मला हे पाहिजेच नाही, कारण हट पूर्ण ओला करून मग खाल्ला. हा, कारण त्या चावता नव्हता येत ना त्यांना. सो म्हणजे ही जी गोष्ट ऐकलेली ना ते अगदी तंतोतंत खरं वाटलं आज. आज आम्हाला पण प्रत्यक्षात अनुभवायचं की खरं आहे का ते. म्हणजे आज तुम्हाला अभिमान वाटत असेल ना की तुम्ही म्हणजे 3 वर्ष झाले त्याला पाळता, पण आज कुठेतरी त्याने तुमचं नाव तुम्ही युट्यूब मार्फत, चॅनेल मार्फत, मला वाटतं चॅनेल न्यूज वाले सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलं. कसं वाटतं? चांगला वाटतंय ना, आता लोकांचा सहकार्य थोडा हातभार पण लागतो, तर कसं वाटतं ते बघून? बरं वाटतंय. बरं वाटतंय ना. चला आता आपण बघूया कावला अजून बोलते का, अजून अर्धा पाऊण तास आम्ही थांबू आणि बघूया. चला बरू कुठे आहे? बरू कुठे आहे? फोटो घे, फोटो घे. बोलू नका हो. काय करणार नाही तू, काय करणार नाही. असे हे वाघ घाबरतात, घाबरू नका ना. तुला भूक लागली, पाणी देऊ तुला? तू हट का बोलतो आज? एक फोटो घ्या ना. परूला बोलवतो तू, परूला बोलव बरं. माझ्या अंगाला काय कान पुसतोय? बाबू आला, बाबू आला, बाबू आला. बघ बाबूचे फ्रेंड आले, बघ बाबूचे फ्रेंड आले, बाबूचे फ्रेंड आले बघ. ए कैरी दे, कैरी दे, कैरी, कैरी दे, कैरी, कैरी दे त्याला. कैरी नको दे, नको कैरी नको. झूम करा, झूम दे कैरी दे, दे कैरी दे. कैरी खाणार काळू? कैरी खाणार? कैरी खातो. आंबा खायचा? आंबा नाही. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? चावू नको ना, चावू नको. हे बघ इथे चावलंय ना तू, हे बघ. हो हेट 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 हेट. जेवला तू? जेवला? तू बोल ना, काका काका काका. पर तू आई कुठे? हे बघ तुला बघायला कोण आले बघ. मावशी बघ, हे बघ, हे बघ, हे दादा बघ. बघ ना तुझे मित्र आले तुला भेटायला. मित्र आले तुझे, तुझे मित्र आले. हे बघ, हे काळू, हे बघ खंडू बघ, खंडू. हे बघ खंडू बघ, खंडू. हे बघ खंडू. हे खंडू काय करतोय? नाव काय यांचं? हे बघ किती मित्रमंडळी, छोटे कलाकार, बाल कलाकार आलेले. काल तुला भेटायला आले, भिवंडीवर आले तुला भेटायला. काळू भिवंडीवर दुर्वा दिदी आली बघ. ताई पण आले बघ. दादा आलाय बघ. कुठून आलाय विचार? यो 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 ये ये ये. काय काय? यो यो हनी सिंग. तू यो यो हनी सिंग बोलतोय. यो 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 पण येणार. यो यो हनी सिंग, तुझा व्हिडिओ बघून यो यो हनी सिंग सुद्धा येणार. आपले गायक जगदीश पाटील सुद्धा आले होते ना, आता हनी सिंगला पण यायला लागली. ते बोल यो यो यो. हा यो यो यो. हे काळू तुला गाणं येतं बोलता? गाणं म्हणता येतं? कोणतं गाणं आवडतं? बाबा जाऊ नको, दुसरं ताबा घेतला. कोणतं गाणं आवडतं? कोणतं गाणं आवडतं? तुझं गाणं आलंय ना आता, कालच पडलंय तुझं गाणं कावला. हो पडलाय. काल काल नाही हो पडलंय, कालच युट्यूब वरती तुझं गाणं आलंय. तुझं गाणं आलंय ना काळू? हे बघ इकडे बघ, हे बघ पाणी पाणी सांडलं बघ. हे बघ मित्र हट आणि यो यो, म्हणजे यो यो हनी सिंग असा शब्द बोललाय तो. यो यो यो. कोण काका आले? काका, काका नाव आहे. बस बस इथे बस, काका नाव इथे बस. काका नाव काका, इथे बस. काका काका काका. माझे काका आले बघ, माझे काका. काका बोलला मित्रांनो. माझे काका, माझे काका. तुझे नाही, माझे 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 काका आहे, तुझे नाही. काका काका. काका. हा मित्रांनो, फायनली काका बोलला तो. काका तुम्ही थोडं वाका. हे बघ काका तुम्ही थोडं वाका. बोल त्यांना. अरे बापरे, राग येतो. राग आला. इथे बस, इथे बस, इथे बस पटकन. काका काका आले, काका आले 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 आले. कालू यो 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 यो. कालू 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 पण बोलते तो स्वतः. काय नो काय नो, कालू बोलतो ना, स्वतःचं नाव घेतो ना तू.
नो ए बाबू आला बघ शाळेत बाबू आला बाबू जेवला तू जेवला काळू जेवला तू हो काय काय? खाल्लं ए लाडू खायचा तुला लाडू खायचा कालो लाडू खायचा तुला हे बाय काका आले बघ चल मी चाललो चल काका आहे बघ काका आले दीदी आहेत बघा दीदी कुठे आहे? हा इथं बैस हे काळू चल इकडे इथे बस चल, इथं बैस इथं. हे बघ. ये इकडे काळू इकडे चल काका चल इथे बैस चल काकांकडे जायचं आपल्याला चल काकांकडे जायचं चल मी तुला काकांकडे घेऊन जातो चल हा, शाबास कुठे आहे? काकांकडे जायचं अरे नको हो जायचं काकांकडे काकांकडे जायचंय एवढं चावतो तू चावू नाही असं काय चावायचं नाही हा मग मी कट्टी घेणार तुझ्यासोबत बोलणार नाही मी तुझ्यासोबत काय चावायचं नाही हा चावू नाही गप चुप नाशिकला येतो का नाशिकला चुप पण बोलतोय तो ए नाशिकला येतो का तू नाशिकला येतो का कालू नाशिकला येतो हट चल ना नाशिकला जाऊ आपण चल ना होय काय चावायचं नाही हा हे बघ इकडं हा बाईस इथे तुला खाऊ पाहिजे हा खाऊ पाहिजे नो काय पाहिजे थोडस केलं जास्त नको थोडं हा काय केला पाहिजे सर्दी होईल त्याला पण ए सर्दी झाली तुला सर्दी खोकला खोकून दाखव यो 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 ए, यो खोकून दाखव खोकला येतोय तुला दाखव डॉक्टरांकडे जायचं तुला डॉक्टरांकडे जायचं खाऊ देऊ कालू बोला हा कालू बोल कालू बोल ए, चावू नको तुला राग येतो कालू बोल हे बघ तुला खाऊ पाहिजे धर, खाऊ घे खाऊ खा माकून टाक. बस जा ते जास्त नको ते त्याचा आवाज ते होईल ना अहो तो माकून टाकेल लोक ना बर का माकून टाकेल लोक बस कालू बस बाबूला जायचंय तो आपल्या बाबूला जायचंय बस चल इकडे चल इकडे नाही का चल मी काकांकडे चाललो चल काका आले बघ बस आता बस काका आले बघ उगाच माकून टाकतो ऐका ना बर का नका बर 2 मिनिटं अरे मस्त आवडलं खातो. तुला हा. नाही पण त्याचा ना ते आवाज त्याच्या जामल ते कसं आपण त्याला खायला घालतो ना काही काव्या बोल काव्या माझ्या मुलीचं नाव आहे काव्या ऐकलं तुला काव्या बोलला काव्या कालू काव्या बोल तू आधी परत एकदा काव्या बोल काव्या बाबू आला बघ बाबू आला बाबू आला बघ कालू बाबू आला बघ चल इकडे चल काव्या हा चल इकडे कालू येतो तू बाबा आले बघ बाबा ना काय बाबा आले 2 मिनिट बाबा आले 2 मिनिट शांत सर्व शांत 2 मिनिट शांत बाबा आले बाबा या बाबा या हा बाबा आले बाबा या बाबा या कालू बोलत नाही बघा आमच्या सोबत या बाबा या आले बाबा या कुठे आहे बाबा आले कुठे बाबा कुठे आले का चल इकडे चल ते तुला रागवता ना चल इकडे माझ्याकडे चल इकडे चल हे बघ काका आले काका
काका काका नाव दे काका. दे आवाज काका. आवाज दे काका. काकू काकू आल्या काकू 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 काकू. मित्रांनो हे बघ काकू. दादा काका बोलले होते पण त्याला माहिती तिथे काका नाही काकू आहे. हा. आणि काकू बोलले ते हो, काकू आहे, किती सांग. हुशार आहे तो. काकू तू मारू नको. मी बोलणार नाही तुझ्यासोबत. मी बोलणार नाही. हा का बरं म्हणजे तू टोचा मारतोय म्हणे का बरं. तू टोचा मारतोय मला. हा काकू आहे ना त्या. काका आले काका आले काका आले काका आले काका. ए काकांची गाडी आली बघ. काकांची गाडी आली बघ. आली 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 आली. आता हे बघ समोर आली बघ. झूम करा. या कोण आहेत कोण आहेत या. काकू कालू 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 काकू काकू. तुला कोण जीव कोण लावतं. काकू का काका. कोण जीव लावतं. कोण काकू. अरे वा काकू लावता. होय तुला खोकला येतोय. खोकला येतोय. खोकला येतोय. अरे बापरे काय झालं काय. इथे 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 इकडे. हे बघ तू इंजेक्शन देतो रे. काकू आहे 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 आहे. काकू पण आहे. काकू आहे. काकू आहे. काका पण आहे. काका पण आहे. होय तुला जेवण करायला कोण देतं. कोण देतं. काका देता का काकू. कोण देतं. काकू. आणि काय आहे हे काय आहे? काय होय तुला. हा? हे काय आहे? आम्ही जाऊ आता. काय बोलले तू. काय काय म्हणतो घरी जा. हे काय. कालू हसतोय हसतोय तू. अरे बापरे. हसतोय बघितलं? असतोय तो. घरी जा म्हणतो ना. हसतो का रे भामटा. हा? तुला बघायला आम्ही एवढे लांबून आलो. तू आम्हाला घरी जायला लावतो. मित्रांनो बघा ना तो एवढी जण आहे तरी तो उडून जात नाही. तो मस्त गप्पा मारतोय. भले त्याच्या भाषेत त्याने पण गप्पा मारतोय आणि आपण जे बोलतोय तोच तो बोलण्याचा प्रयत्न करतोय. ही मोठी गोष्ट आहे. कालू येतो नाशिकला. येतो नाशिकला येतो पंचवटीत. येतो येतो. नको ना चावू बाबा. खूप चावले तू. दोनदा चावलंयस. तिथे बघ दीदी बघ. दीदी बघ. दीदीने चॉकलेट आणले बघ. दुर्वा दीदीने चॉकलेट आणले बघ. ए तीर्थाला आवाज दे. तीर्थाला. तीर्था दे आवाज. तीर्था तीर्था दे आवाज. तीर्था तीर्था तीर्था. हे बघ चालले तुला बघ. चालले पाहुणे चालले बघ. बाय कर बाय कर बाय कर बाय बाय कर त्यांना. बाय. मित्रांनो बाय सुद्धा तो बोललाय. चालले बघ. बाय. दीदी काय ना तुझं. दुर्वा दीदी चालली. बाय कर तिला. बाय 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 कर बाय. कालू काव्या बोल. काव्या 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 बोल. काव्या कालू काव्या कालू काव्या काव्या बोल. काका 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 कालू. कालू. हे बघ चालले बघ. पाहुणे चालले चालले. यो यो यो. चला आता आम्ही निघूया. आम्ही निघतो आता. खूप बरं वाटलं तुझ्याशी भेटून. शेवटी तू बोलला. तू हट बोललास. तू काका येना बोललास. तू काकू बोललीस. तू काल्या बोललास. तू काव्या सुद्धा बोलला. तू योयो हानी सुद्धा बोलला. आमच्यासाठी पुष्कळ आहे तेवढं बोललास तू. आणि खूप बरं वाटलं तुला भेटून. आता हा मी माझा इथेच व्लॉग संपवतो. आणि सर्वांना भेटून बरं वाटलं. आणि तुला लांबून लांबून भेटण्यासाठी येतात ते खूप म्हटलं अभिमानाची गोष्ट आहे. नाशिक वरून येतात. आपले गायक जगदीश पाटील दादा सुद्धा आलेले आहेत. आता थोड्या दिवसात तुझ्या आवडीचा योयो आणि सुद्धा येईल. बोल योयो योयो योयो. जातो मम्मी. जाऊ मी आता. कालू जाऊ आता मी. चल जातो. कालू चल चल चल. चाललो चल. चल इकडे. चल इथं बैस. इथं बैस एकदा. चल. काय तुला यायचं. तुला यायचं आमच्या सोबत. कालू यायचं. चल इकडे. चल 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 इथं बैस. चल चल ये माझ्यासोबत एक फोटो काढ. चल ये इथे. कालू होय. तुला झोपायचं कालू. काका आहे. हे बघ काका आले बघ. काका आहे. हे बघ काका आहे बघ. काका आहे बघ. तू टोचू नको. कोण आहे. काका आहेत.
हा काका आहे. हे बघ काका आले बघ. काका आले बघ. काका इथं. हॅलो इथं बसा. काका या. हे बघ काका आले बघ. काका आले बघ. बसा बसा. चालू आहे. हे बघ काका आले. काका आले. आले काका. बोला तुम्ही बोला. कालू तुम्ही बोला. हे कालू. हे बघ काका आले. कालू आले. बोला तू. जा तू. कालू. कालू. काका आले. काका बोलतो जास्त. कालू जातो ना. हा का आवाज दिल्यानंतर येतो. ए काका आले बघ काका. काय आवाज देतो? आवाज काय देतो त्याला? काल्या. सो मित्रांनो चला आता आपण जाऊया फायनली. बघा इथली मित्रमंडळी गावची मंडळी इथे आले, लांबून आले आणि तो इथेच या परिसरमध्ये पाहू शकता फिरत असतो. आणि कोणी आल्यानंतर त्याला बाहेर असला तर काल्या म्हणून आवाज द्यायचा. काल्या आवाज दिल्यानंतर तो बरोबर इथे येऊन बसतो आणि आपल्याशी 2-4 शब्द तरी नक्कीच बोलतो. तो आम्हाला असं वाटलं होतं की आता हा बोलणार नाही, कारण हट करतच होता, पण त्याच्यानंतर खूप काही तो बोलला. ते ऐकून आम्हाला खूप भारी वाटलं, म्हणजे मनाला शांती भेटली. आणि पाहू शकता यांचं घर सुद्धा आपण पाहू शकता, असा परिसर आहे. आणि कोणी येत असेल तर नक्कीच एक व्हिडिओ बनवण्याच्या मार्फतच नाही, त्यांना काहीतरी थोडी मदत करावी या मार्फत सुद्धा यावं. कारण प्रत्येक जण हा समर्थ आहे, पण आपला हातभार सुद्धा तितकाच मौल्यवान आहे. सो चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मार्फत. असेच नवीन व्हिडिओ आणि वेगवेगळा. हा माझा, मला सांगायचं मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे या चॅनलमध्ये. मला कंटेंट नाही सापडत की नेमकं या चॅनलसाठी कोणता कंटेंट घेऊ, कारण काव्य मधुराज हा माझा बैलगाडा शर्यतीचा चॅनल आहे. त्याचे 70,000हून अधिक सबस्क्रायबर आहे. तो फुल फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर जिथे जाऊ #व्लॉग, जिथे जाऊ तिथे खाऊ हा माझा दुसरा चॅनल आहे, फूड चॅनल आहे. त्याला सुद्धा 2,000च्या वर सबस्क्रायबर आहे. आणि हा तिसरा चॅनल आहे माझा, त्याचं नाव आहे राजेश म्हात्रे व्लॉग. या चॅनलला सुद्धा तितकाच सपोर्ट करा. म्हणून मी इतक्या लांब आलो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. बोलका कावला.